नमस्कार, मी आरती. स्वागत आहे आपलं न्यूज मराठी 24/7 मध्ये. चला तर मग एक नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. चांदोली धरण परिसरामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही पाहायला मिळाली अतिवृष्टी. एमपीएससी यूपीएससी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला लक्ष्मण हाके यांचा सत्कार. आजची महाराष्ट्राची स्थिती काय यावर चर्चा करणार असल्याचं लक्ष्मण हाके यांनी यावेळी म्हटलं. आज शिक्षणाचं हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी पेठेमध्ये पुण्यश्लोक मातोश्री अहिल्या शिक्षण मंडळाच्या समोर आज हे एमपीएससी यूपीएससी क्लास 3 क्लास 2 क्लास 1 या स्पर्धा परीक्षा देणारे सगळे तरुण इथं जमा झाले. या सगळ्या तरुणांनी आमचा आदर सत्कार केला. त्याबद्दल या सर्व संयोजकांचं मी आभार व्यक्त करतो. या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय सुरेशाबा शेंडगे इथं उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक असं स्वागत करतो. आणि थोडक्यात मी अगदी 1, 2 ते 5 मिनिटात मी माझं मनोगत व्यक्त करेन. आणि मी एमपीएससीचं क्राऊड म्हणजे एक सुशिक्षित क्राऊड आहे. त्याला थोडंसं ज्ञान, तुलनात्मक ज्ञान, राज्याची स्थितीगती, सामाजिक आर्थिक शैक्षणिक स्थितीगती याचा अभ्यास असणारी तुम्ही खरं तर मंडळी आहात. तुमच्या आता इथून पुढं एमपीएससी असो अथवा यूपीएससी असो, आरक्षणाच्या संदर्भात तुम्हाला जो रिटर्नचा पेपर असेल त्या पेपरला प्रश्न विचारला जाणार आहे ते खूणगाठ बांधून तुम्ही काम करावं, अभ्यास करावा. सामाजिक न्याय म्हणजे काय? आपल्या प्रियांबलमध्ये सांगितलं की सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करायची आहे. ते आपल्या घटनेला अपेक्षित आहे. आणि आरक्षण कुणाला दिलं जातं, का दिलं जातं, कशासाठी दिलं जातं? आरक्षण हे इथल्या व्यवस्थेमध्ये गेल्या हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांना सिव्हिलायझेशनमध्ये येता आलं नाही, ज्यांना शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये येता आलं नाही, ज्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये येता आलं नाही, अशा लोकांना विथ द पीपल ऑफ इंडिया म्हणजे विथ द रुलर ऑफ इंडिया या लोकशाहीचे आम्ही जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा फुले शाहू या सगळ्या लोकांच्या समतेच्या, न्यायाच्या, बंधुतेच्या भावनेवरती हे संविधान निर्माण झालं. या संविधानामध्ये रिझर्वेशन ही पॉलिसी अगदी थोडक्यात मी तुमच्यासमोर सांगतोय. माझी एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे. जेवढे म्हणून सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झाम आता देणार आहेत त्या लोकांना माझी विनंती आहे, एक हॉल बुक करा तुम्ही. एक दिवस आपण 1 तासाचं लेक्चर, सामाजिक न्याय म्हणजे काय, आरक्षण म्हणजे काय, आरक्षण कुणाला का दिलं जातं, कशासाठी दिलं जातं, आजची महाराष्ट्राची स्थितीगती काय, याच्यावरती आपण 1 तासाचं लेक्चर आपण ठेवू. त्याच्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करायला आवडेल. कारण राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य म्हणून मला जेवढं काही ज्ञान घेता आलं, जेवढा अभ्यास करता आला, जेवढा या महाराष्ट्रातल्या गावगाड्यामधल्या या 18 पगड जातींचा, सामाजिकदृष्ट्या मागासांचा, अदर बॅकवर्ड क्लासेस, ओबीसीचा काय परिस्थिती आहे आता सध्या, त्यांचं नोकऱ्यामधलं रिप्रेझेंटेशन किती आहे, त्यांचं शिक्षणाच्या एंट्री पॉईंटचं रिप्रेझेंटेशन किती आहे, आता ज्या भटक्याविमुक्त जाती जमाती आहेत त्यांचं शिक्षणाचं गळतीचं प्रमाण किती आहे. सौर ऊर्जेवर जलसिंचन योजना चालवण्याचा देशातील पहिला प्रकल्प सांगली जिल्ह्यात सुरू करण्यात आलाय. म्हैसाळ जलसिंचन योजना सौर ऊर्जा प्रकल्प निर्णयाचा सार्थ अभिमान आहे असं संजय पाटील म्हणाले. परवा राज्याचं बजेट करताना या ठिकाणी अर्थमंत्र्यांनी एक घोषणा केली. ती घोषणा विस्तारित म्हैसाळचे टेंडर फोडलेत आणि दुसरे आपणाला एक मोठी घोषणा झाली सौर ऊर्जेच्या प्रकल्पांना, जे बरेच दिवस आपण त्यामध्ये प्रधानमंत्र्यांच्याकडून केंद्र सरकारची हमी घेऊन, KWF ही एक जर्मनची बँक आहे, 2.35 एवढाच कमी इंटरेस्टनं वर्षाला आपणाला हा पैसा मिळालेला आहे. त्याच्यामध्ये 70% ती पैसे देत आहेत. डिलॉईट ही एक US बेस मल्टीनॅशनल कंपनी आहे. त्यांनी याचा सर्वे करून एक जो रिपोर्ट केला होता तो सगळे या योजनेमध्ये सुधारणा आणि 200 मेगावॅटचा सौर ऊर्जेचा प्रकल्प असा आपणाला यामध्ये धरलेला आहे. 1500 ते 1550 कोटी रुपयांची यामध्ये खर्च आहे. यामध्ये 30% राज्य सरकारनं द्यायचे आहेत. केंद्रानं केलेला सगळा करार जसाच्या तसा राज्याला दिला आहे. केंद्राची हमी आहे, राज्य सरकारच्या माध्यमातून त्याची घोषणा झाली. अतिशय या म्हैसाळ योजनेच्या बाबतीमध्ये येणारा त्रास हा या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून मिरज, कवठेमंकाळ आणि जत यांना या शेतकऱ्यांचं वीज बर्डन जे येत होतं
ते आपणाला या सगळ्या प्रकरणामध्ये संपुष्टात येणार आहे. बर्डन शेतकऱ्यांच्यावर राहणार नाही. त्यामुळे एक ऐतिहासिक निर्णय देशामध्ये पहिला या निमित्तानं झालेला आहे. त्याचा सार्थ अभिमान आपल्या सगळ्यांना आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळविण्यासाठी जिल्हा यंत्रणा घेणार गावागावात कॅम्प. लाडकी बहीण योजनेचा अर्ज घेण्यासाठी लांजा तालुक्याच्या सेतू कार्यालयात आज दुसऱ्या दिवशी देखील मोठी गर्दी दिसून आली. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री, जे वित्त आणि अर्थमंत्री पण आहेत, यांनी महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त बजेट 24-25 ज्यावेळेला सदनामध्ये सादर केलं, त्यावेळेला राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या महायुतीच्या सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींसाठी त्याची घोषणा केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही घोषणा त्या अर्थसंकल्पामध्ये घोषित करण्यात आली. वय वर्ष 21 ते 60 महाराष्ट्रातल्या राहणाऱ्या तमाम माझ्या माता भगिनींना प्रतिमाह 1500 रुपये दरमहा त्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होणार आहेत. आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली या महायुतीच्या सरकारने घोषणा जाहीर केल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने जे आमचं फ्लावर व्हॅली इथे मध्यवर्ती कार्यालय आहे, इथे शनिवार दिनांक 6 जुलै 2024 आणि रविवार दिनांक 7 जुलै 2024 रोजी सकाळी 10 ते 5 ह्या वेळेमध्ये माझ्या माता भगिनींसाठी अधिवास दाखला, जो डोमिसाईलचं सर्टिफिकेट लागणार आहे, तो फॉर्म भरताना आणि 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला उत्पन्नाचा दाखला, ह्या दोन्ही दाखल्यांचं मोफत शिबिर आम्ही ठेवलेलं आहे. मला विश्वास आहे की ठाण्यातील माझ्या सर्व माता भगिनी या कॅम्पचा अधिकाधिक फायदा घेतील. शेवटी महायुतीचं सरकार आहे. या योजनेला नाव माननीय मुख्यमंत्र्यांच्या नावानेच ही लाडकी बहीण योजना आहे. पण त्या योजनेची घोषणा आमचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थ व वित्तमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी केल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून ही योजना यशस्वीरित्या महाराष्ट्रामध्ये अंमलात यावी यासाठी आम्ही या कामाला लागलेलो आहोत. नाही, शेवटी ते महायुतीचे मुख्यमंत्री आहेत. ते जरी शिवसेनेचे प्रमुख नेते असले तरी ते महायुतीचे मुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या महायुतीतल्या सरकारमधला एक महत्त्वाचा घटक पक्ष आहे. सेतू कार्यालयाच्या ठिकाणी योजनेचा फॉर्म घेण्यासाठी विविध गावागावांतून अर्ज घेण्यासाठी सेतू कार्यालयात लोक दाखल झाले होते. योजनेचा अर्ज आणि उत्पन्नाचा दाखल्यासाठी मोठी गर्दी लांजा सेतू आवारात झाली होती. तालुक्यातील 31 ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये या योजनेसाठी लागणाऱ्या दाखल्यांचे वाटप केले जाणार असून नागरिकांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी जिल्हा यंत्रणा गावागावात योजनेसाठी कॅम्प घेणार असल्याची माहिती प्रशासनाकडून दिली गेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी आवश्यक असलेले दाखले काढण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये नागरिकांची गर्दी होत आहे. या गर्दीचं नियोजन करणे आणि लाभार्थ्यांना वेळेत दाखले मिळणे याकरता महाई सेवा केंद्र, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या माध्यमातून लांजा तालुक्यात 31 ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये दाखले वितरणाचे कॅम्प आयोजित केले असून या कॅम्पमध्ये उद्यापासून दाखले वितरणाचे काम सुरू होणार आहे. तरी या कॅम्पमध्ये लाभार्थ्यांनी हजर राहून अर्ज करावेत जेणेकरून त्यांना वेळेत दाखले मिळतील. उत्तर प्रदेशातील हाथरस इथे झालेल्या चेंगराचेंगरीत 100हून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ता आनंद दुबे यांनी प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. अभी जो उत्तर प्रदेश के हाथरस जिले से खबर आ रही है कि एक सत्संग के दौरान भगदड़ मचने से 100 से ज्यादा लोगों की जान चली गई, जिसमें ज्यादातर बच्चे हैं, महिलाएं हैं. हम अपनी श्रद्धांजलि अर्पित करते हैं, हम अपनी संवेदना प्रकट करते हैं. लेकिन साथ ही साथ एक सवाल भी बनता है कि जब किसी
शहर में इतना बड़ा आयोजन हो रहा है जहां 20-25 हजार लोग इकट्ठा हो रहे हैं, तो क्या पुलिस प्रशासन की पूरी तरह व्यवस्था वहां हुई? क्या वहां मेडिकल के एक एम्बुलेंस और फर्स्ट एड की सुविधाएं वहां थी? जब कोई पंडाल बनता है तो कई गेट बनते हैं आने जाने के लिए, क्या इन सब पर नजर बनाई गई? क्या और भी सुख सुविधा जो दी जाती है सरकार की तरफ से, क्या उसकी कोई रूपरेखा बनी? और जिन आयोजकों ने यह इतना विशाल कार्यक्रम आयोजित किया, क्या उन्होंने सब नियम के अनुसार परमिशन लिए? तो एक प्रकार से जब मौत हो जाती है, लोगों की जान चली जाती है, तब इंक्वायरी बैठती है, तब बहुत सारे नियम कानून बताए जाते हैं, तब धारा 144 लगती है, बहुत कुछ होता है। लेकिन उसके पहले क्यों नहीं? उत्तर प्रदेश की जो राज्य सरकार है, उसके जो मुख्यमंत्री हैं, जो हाथरस के जिला कलेक्टर हैं, जो पुलिस के एसपी हैं, इन सबके ऊपर जिम्मेदारी है, सबका दायित्व बनता है। आखिर इतने बड़े हादसे के बाद इतने लोगों की जब जान चली गई, तब अब इस पर कार्रवाई होगी, धरपकड़ होगी, वो कौन बाबा है, वो बाबा इस समय कहाँ है, उस बाबा के अनुयायी समर्थक कहाँ हैं, अब ये सब होगा ना। इसके पहले आपने जांचा क्या? अब इतनी बड़ी दुर्घटना होने के बाद मन बहुत व्यथित है। इसमें हम कोई राजनीति नहीं करना चाहते, लेकिन एक अपनी बात आम आदमी होने के नाते तो कह सकते हैं कि सरकारें और प्रशासन अगर हमारी जिंदगी हमें नहीं दे सकती, तो ऐसे प्रशासन और शासन का क्या काम? रिलायन्स कॉर्पोरेट पार्क मधील समूह विवाह सोहळ्याला अंबानी कुटुंबियांनी लावली उपस्थिती. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्याची सुरुवात अंबानी कुटुंबाने पालघर परिसरातील 50 पेक्षा जास्त गरीब जोडप्यांसाठी सामूहिक विवाहाचे आयोजन करून केली आहे. रिलायन्स कॉर्पोरेट पार्क इथे आयोजित या सोहळ्याला जोडप्यांच्या कुटुंबियांसह सुमारे 800 लोक उपस्थित होते. या सोहळ्याला पूर्ण अंबानी कुटुंबाने उपस्थिती लावली होती, तर मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी नवजोडप्यांना आशीर्वादासह शुभेच्छाही दिल्या आहेत. धुळ्यात बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱ्यांच्या वाहनाला वाहतूक पोलिसांनी लावले जामर. धुळे शहरात बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक बिकट झाली आहे. त्यामुळे अशा बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी धुळे शहर वाहतूक पोलिसांनी आता जालीम उपाय शोधून काढलाय. रस्त्यावर बेशिस्त पार्किंग केल्यास वाहनांना जामर लावले जात आहेत. आज धुळे शहरातील गरुड कॉम्प्लेक्स जवळ वाहतूक शाखेने बेशिस्त पार्किंग केलेल्या वाहनांना जामर लावून जाम केले. या कारवाईमुळे वाहनधारकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. अचानक झालेल्या या कारवाईमुळे बेशिस्त वाहनधारकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाते, परंतु बऱ्याचदा वाहनधारक हे ऑनलाईन दंड भरण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे आता वाहनांना जामर लावले जाणार आहे. दंडाची रक्कम भरल्यानंतरच या वाहनांची सुटका केली जाईल. नमस्कार, मी इथे शहर वाहतूक शाखा. धुळे शहरात हे प्रमुख चौक आहेत. त्या चौकांजवळ असलेले शॉपिंग कॉम्प्लेक्स, हॉटेल्स या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे वाहनधारक नेहमी आपल्या रोडवर चुकीच्या पद्धतीने पार्क करत असतात आणि त्यामुळे नेहमी वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते. त्यासाठी आपण त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करतो. ई चालान मशीनद्वारे आपण त्यांच्यावर कारवाई करतो. परंतु बरेचसे टू व्हीलर जे आहेत त्या स्क्रॅप असल्यामुळे किंवा त्या लोकांचे कधी त्यांना RTO ऑफिसला जाण्याची गरज नसल्यामुळे ते चालन पेंडिंग असू येतात. ते त्यांना पुन्हा आवाहन करून देखील चालन भरत नाही आणि त्यांच्यावर ई चालानचा परिणाम होताना दिसून येत नव्हता. म्हणून या गोष्टीला कुठेतरी लगाम लागावा आणि जे वाहनधारक आहेत त्यांना शिस्त लागावी यासाठी आम्ही जामर मागवले आहेत, जेणेकरून असे काही व्हेकल असतील जे विदाऊट पार्किंगच्या ठिकाणी लागले त्यांना आम्ही हे जामर लावल्यानंतर कमीत कमी त्या वाहन चालकांना जेवढं त्रास होईल त्यांना पुढच्या ऑफिसला यावं लागेल, दंड भरावा लागेल आणि यामुळे या होणाऱ्या त्रासामुळे तरी ते आपले वाहन पार्किंगमध्ये पार्क करतील किंवा रोडच्या कडेला व्यवस्थित पार्क करतील, ज्यामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही. आता यापुढे अशीच चालू आम्ही ठेवणार आहोत. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7.